जब मी माझ्या खोलीतून बाहेर आले तेव्हा मला काहीतरी विचित्र वाटले. असे वाटले की काकांच्या खोलीतून काही अजब आवाज येत आहेत. मी त्या आवाजांकडे लक्ष दिले आणि मग काकांच्या खोलीच्या दाराजवळ जाऊन उभी राहिले. दाराला कान लावून ऐकू लागले तर मला आईच्या सुस्काऱ्यांचा आवाज ऐकू आला. मला वाटले की काहीतरी बरोबर नाही. मी विचार केला, आत काय चालले आहे ते का पाहू नये? पण समस्या अशी होती की दरवाजा आतून बंद होता आणि खोलीत कोणतीही खिडकी नव्हती. तेव्हाच मला एक आयडिया सुचली. मी एक डोळा बंद केला आणि दरवाजाच्या कुलपातल्या चाव्याच्या छिद्रातून पाहण्याचा प्रयत्न केला. मी पाहिले की आई काकांसोबत निवडणूक लढत होती आणि त्यांच्या निवडणूक चिन्हावर बसून त्यांना साथ देत होती. हे सर्व पाहून मी आश्चर्यचकित झाले, कारण मी कधीही विचार केला नव्हता की आई काकांसोबत असे काही करू शकते. आता माझे मन शांत होण्याचे नाव घेत नव्हते. जणू काहीतरी विचित्र घडत होते. माझे मन अस्वस्थ झाले. जसे पाण्याविना मासोळी तडफडते तसेच मी तडफडत होते. मग माझ्या मनातसुद्धा निवडणूक लढण्याचा विचार आला आणि मी ठरवले की एकदा मी सुद्धा निवडणूक लढवेन. आणि मित्रांनो, मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगते. माझं नाव रागिनी आहे आणि मी मुंबईत राहते. आमच्या घरात माझी आई आणि मी राहत असतो. 2 वर्षांपूर्वीपर्यंत आमचे बाबा आमच्यासोबत राहायचे. पण एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि आम्हाला कायमचे सोडून गेले. बाबांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर बाबांचे मित्र मनोज काका त्यांना पाहायला आमच्या घरी आले. काही दिवस ते आमच्यासोबत राहिले, पण नंतर काही महत्त्वाच्या कामामुळे त्यांना जावे लागले. तरीही त्यांनी आम्हाला वचन दिले की ते नेहमी आमच्यासोबत असतील. बाबांच्या जाण्यानंतर मनोज काकाच होते जे आम्हाला खूप प्रेम करायचे. मी लहान असतानापासूनच मनोज काका आमच्या घरी यायचे. ते बाबांचे खूप चांगले मित्र होते आणि इतके जवळचे होते की आम्हाला कधीच वाटले नाही की ते फक्त बाबांचे मित्र आहेत. असं वाटायचं की ते आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत, फक्त दूर राहत होते. मी लहान असताना काका नेहमी बाबांसोबत आमच्या घरी यायचे आणि माझ्यासाठी भरपूर चॉकलेट आणायचे. आनंदाने मी त्यांच्या मिठीत जायची आणि त्यांच्यासोबत खेळायची. पण आता मी 19 वर्षांची झाले आहे आणि हळूहळू माझ्या आतलं बालपण संपायला लागलं होतं. मी मोठी झाले होते, पण तरीही जेव्हा केव्हा मनोज काकांशी भेट व्हायची, तेव्हा त्यांना मिठी मारायची. पण बाबांच्या गेल्यानंतर आई खूप उदास असायची. मला माहीत नाही की त्या कधी पुन्हा आनंदी होतील का. तरीही जेव्हा मनोज काका आमच्या घरी यायचे, तेव्हा आईच्या चेहऱ्यावर थोडीशी का होईना, पण आनंदाची झलक दिसायची. मी माझ्या मनाशी एक निर्णय घेतला की मी कधीच आईला दुःखी होऊ देणार नाही. माझी आई आता 40 वर्षांची आहे, पण त्या अगदी 25 वर्षांच्या तरुणीप्रमाणे दिसतात. जेव्हा मी आणि आई मार्केटला जायचो, तेव्हा लोक आमच्याकडे असे पाहायचे जणू आम्ही आई मुलगी नाही तर बहिणी आहोत. आई खूप स्मार्ट होत्या. यावेळी मी मनोज काकांशी बोलण्याचा विचार केला. मी माझ्या खोलीतल्या सोफ्यावर बसले होते, तेव्हा अचानक माझ्या मनात एक विचार आला की आई नेहमीच उदास असते. आणि मला ते खूप वाईट वाटतं. अशा परिस्थितीत एक अशा व्यक्तीची गरज आहे, जो त्यांच्या वयाचा असेल आणि ज्याच्यासोबत त्या त्यांचे सगळे विचार आणि भावना शेअर करू शकतील. पण असा कोण असू शकतो? मी विचार करत होते आणि तेवढ्यात माझ्या मनात विचार आला की का नाही मी मनोज काकांशी बोलते? मी जास्त विचार न करता मनोज काकांना कॉल केला. सुरुवातीला काकांनी कॉल रिसीव्ह केला नाही, त्यामुळे मला वाटलं की कदाचित ते त्यांच्या कामात व्यस्त असतील. त्याच दरम्यान माझ्या फोनची बेल वाजली आणि मी पाहिलं की स्क्रीनवर मनोज काकांचा कॉल येत होता. मला खूप आनंद झाला आणि मी लगेच कॉल उचलला. कॉल रिसीव्ह करताच काका म्हणाले, "सॉरी बेटा, मी थोडं आधी मीटिंगमध्ये व्यस्त होतो. त्यामुळे तुझा कॉल उचलू शकलो नाही." मी हसून म्हणाले, "काही हरकत नाही, काका. तुम्ही कॉल केला हेच खूप आहे." काका हसत म्हणाले, "अगं, काय बोलतेस? जर मी तुझ्याशी बोललो नाही, तर या जगात माझं आहेच कोण?" वैसे मित्रांनो, तुम्हाला सांगते की मनोज काकांनी अजूनही लग्न केलेलं नाही. ते सिंगल राहतात. आम्ही अनेकदा त्यांना लग्नासाठी आग्रह केला, पण कधीही त्यांनी या विषयावर गंभीर विचार केला नाही. मग मी काकांना म्हटलं, "काका, जर तुम्हाला काही वाईट वाटलं नाही, तर मी आज तुम्हाला काही बोलायचं आहे." काका म्हणाले, "बोल बेटा, काय झालं?" मी म्हणाले, "काका, बाबांपासून आम्हाला सोडून गेल्यानंतर आई खूप उदास राहायला लागली आहे. ना त्या कुणाशी नीट बोलतात, ना नीट जेवतात. तुम्ही काही दिवस आमच्यासोबत राहायला येऊ शकता का?"
काका काही वेळ शांत राहिले आणि मग म्हणाले, बेटा, का नाही? जसं मी माझ्या घरातून ऑफिसला जातो तसंच मी तुमच्या घरातून जाईन. यासाठी विचारायची काय गरज आहे? त्यांचं उत्तर ऐकून मला खूप बरं वाटलं आणि मी काकांना धन्यवाद देऊन फोन ठेवला. दिया आणि तिच्या विचारात मग्न झाले. संध्याकाळचे जेवण खाण्यासाठी आम्ही टेबलजवळ बसलो होतो तेव्हा कुणीतरी दरवाजा ठोठावले. मी धावतच दरवाजाकडे गेले आणि दरवाजा उघडला. समोर मनोज काका उभे होते. आई अजूनही उदास होऊन टेबलजवळ बसली होती. मनोज काकांनी आईकडे पाहिले पण आईने त्यांच्याकडे बघितलेही नाही. मग काकांनी त्यांच्या तोंडावर एक बोट ठेवले आणि मला गप्प राहण्याचा इशारा केला. मीही त्यांचा इशारा समजून चूप झाले. काका हळूच आईजवळ गेले आणि तिच्या मागे उभे राहिले. नंतर त्यांनी आईच्या दोन्ही डोळ्यांवर हात ठेवले. हे पाहून आईने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. आईला प्रयत्न करताना पाहून मनोज काका हसत म्हणाले, ओळखा पाहू, कोण आहे? आईने काकांचा आवाज ओळखला आणि म्हणाली, मनोज भाऊ, तुम्ही कधी आलात? काकांनी आईच्या डोळ्यांवरून हात काढले आणि म्हणाले, तेव्हाच आलो, जेव्हा तुला असा चेहरा करून बसलेलं पाहिलं. मी पाहत होतो की तू किती उदास आहेस. मी बघत होते की मनोज काकांच्या येण्यामुळे आई किती आनंदी झाली होती. आता तिचं मन शांत होतं, जणू तिला कोणताच ताण नव्हता. काका म्हणाले, ममता, आता मी नेहमी तुमच्यासोबत राहणार आहे आणि कधीच जाणार नाही. शेवटी मी माझ्या मित्राला एकटं कसं सोडू शकतो, जो स्वतःच्या दुःखात रडत होता. आता हे दोस्तीचा हिशोब तर मित्र निभावणारच. काकांची ही गोष्ट ऐकून आईसुद्धा खूप आनंदी झाली की आता काका नेहमी तिच्यासोबत राहतील. आम्ही सर्वजण आनंदाने एकत्र जेवायला बसलो आणि खूप गप्पा मारल्या. त्या दिवशी आम्ही सगळे एकाच खोलीत झोपलो आणि उशिरापर्यंत गप्पा मारत राहिलो. मग काकांना सकाळी ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे ते झोपले. मी सुद्धा काकांच्या छातीवर डोकं ठेवून झोपले आणि केव्हा सकाळ झाली. मला कळलंच नाही. सकाळी आई लवकर उठून स्वयंपाक बनवून ठेवत असे. काकासुद्धा तयार होऊन ऑफिसला जात. आम्ही सगळे एकत्र नाश्ता करत होतो आणि मग काका ऑफिसला निघून जात. आता हे रोजचंच होऊन गेलं होतं. मी मनोज काकांना माझ्या वडिलांसारखं मानू लागले होते आणि ते माझ्यासाठी माझ्या खऱ्या वडिलांपेक्षा जास्त महत्त्वाचे होते कारण ते आमच्यासोबत राहत होते. एका रात्री मी माझ्या खोलीत झोपलेली असताना एक खूप वाईट स्वप्न पडलं. त्या स्वप्नात माझे बाबा सुद्धा होते. मला खूप घाम आला आणि भीतीने मी उठून बसले. माझे डोळे उघडले तेव्हा पाहिलं की मी माझ्या खोलीत आहे आणि माझ्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. मला खूप तहान लागली होती, म्हणून मी पाण्यासाठी उठले. मी पाहिलं की जवळ ठेवलेला जग पूर्णपणे रिकामा होता. मग मी विचार केला की किचनमधून पाणी घेऊन पिते. मी माझ्या खोलीचं दार उघडलं आणि जग घेऊन किचनच्या दिशेने जायला लागले. वाटेत माझ्या आईचा खोली होती आणि त्यानंतर मनोज काकांची खोली होती. जेव्हा मी काकांच्या खोलीजवळ पोहोचले, तेव्हा मला काहीतरी अजब सिसक्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. मला वाटलं कदाचित काका टीव्ही बघत असतील, म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करत पुढे जायला लागले. अचानक ते आवाज अधिक तेज होऊ लागले. मला कळेना की असं काय होतंय. जेव्हा मी काकांच्या खोलीजवळ पोहोचले, तेव्हा मला आईचा आवाज ऐकू आला. मी विचार केला की एवढ्या रात्री आई आणि काका एकाच खोलीत काय करत असतील. मी दरवाज्याजवळ उभं राहून कान दरवाजाला लावला आणि आत काय चाललंय हे ऐकण्याचा प्रयत्न केला. तिथे मला स्पष्टपणे आईचा आवाज ऐकू आला. जी म्हणत होती, मनोज, थोडं अजून जोरात. हे ऐकून मी धक्का बसल्यासारखी तिथेच स्तब्ध उभी राहिले. माझ्या मनात विचार येऊ लागले की शेवटी आत काय चालू असेल. पण आत काय चाललंय हे पाहण्यासाठी मी काय करू शकत होते? खोलीला खिडकी नव्हती आणि दरवाजाही आतून बंद होता. तेव्हा माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी तिथल्या कडीच्या छिद्रात डोकावून पाहण्याचं ठरवलं. मी एक डोळा बंद करून कडीच्या छिद्रातून आत पाहण्याचा प्रयत्न केला. आता मला सगळं स्पष्ट दिसू लागलं. मी पाहिलं की आई काकांच्या चिन्हावर बसली होती आणि काकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडाल्यासारखी होती. जणू त्यांना त्यात खूप आनंद मिळत होता. हे सगळं पाहून मी थक्क झाले की असं काही होऊ शकतं. मला पाहून नकळत माझा हात अशा ठिकाणी गेला जिथे जाऊ नको होता. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही वेळेतच माझी शुद्ध हरपली. नंतर मी पाहिलं की आई पलंगावर पडली होती आणि काकांना म्हणत होती, मनोज भाऊ, आता तुम्ही आम्हाला कधीच सोडून जाऊ नका. काकाही आईला म्हणाले, मी नेहमी तुझं आणि रागिनीचं काळजी घेईन. ते आईशी बोलत होते,
पण माझ्या शुद्धीत आल्यावर मी तिथून हळूच निघून गेले. मी किचनमध्ये जाऊन पाणी घेतलं आणि माझ्या खोलीत येऊन पलंगावर पडले. आता माझ्या डोळ्यात झोप नव्हती. पुन्हा पुन्हा तेच दृश्य माझ्या डोळ्यासमोर येत होतं. इकडे तिकडे पालटत पालटत कधी सकाळ झाली याचा मला पत्ताच लागला नाही. आज मी काकांच्या उठण्याच्या आधीच उठले. बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाले आणि स्नान करून घेतलं. नंतर मी हलक्या गुलाबी रंगाचा ड्रेस घातला, ज्यामुळे मी खूप सुंदर दिसत होते. तो ड्रेस थोडासा ट्रान्सपरंट होता, त्यामुळे त्यातून आतील काही गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. मी पाहिलं की काका सोफ्यावर बसून नाश्ता करत होते. मी बाथरूममधून गेले केस टॉवेलमध्ये गुंडाळून बाहेर आले आणि काकांच्या समोर उभी राहिले. मी त्यांना विचारलं, काका, मी कशी दिसते? काका हसले आणि म्हणाले, अरे वा, रागिनी बेटा, आज तर तू खूपच सुंदर दिसते आहेस. सुंदर दिसते आहेस हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मी काकांच्या जवळ जाऊन बसले. मग काका ऑफिसला जायला उठले, तेव्हा मी पटकन उठले आणि काकांना मिठी मारली. त्या मिठीत थोडा दबाव दिला, ज्यामुळे काकांनाही काहीतरी वेगळं वाटलं. पण पुढील कथा खूप रोचक असणार आहे. कृपया पुढील भागासाठी आमच्यासोबत राहा. दुसऱ्या भागात आम्ही सांगू की कसे काका माझे वडील बनले आणि त्याचबरोबर मी देखील निवडणूक लढवली. आणि तेही त्यांच्या निवडणूक चिन्हावरून. आईसुद्धा आमच्यासोबत होती. तर मग भेटूया पुढच्या भागात. ही गोष्ट येथेच संपते. पुढील कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या. केलं आहे तर कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.